बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन व अन्य अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्याकरता मंगळवारी विशाल जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाने अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा समस्त हिंदू एकतेचं दर्शन घडवलंय। या मोर्चामध्ये माजी खासदार नवनीत राणा, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, शिवराय कुलकर्णी, सुरेखा लुंगारे, रश्मी नावंदर, राधा कुरील उपस्थित होते। हा मोर्चा जयस्तंभ चौक, जवाहर गेट मार्ग, बापट चौक, श्याम चौक, राजकमल चौक या मार्गाने निषेध मोर्चाने भ्रमण केले। सकल हिंदू समाजातील विविध मठ, मंदिर, आध्यात्मिक व धार्मिक संस्था, संस्थान, भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट, सार्वजनिक उत्सव मंडळ, ज्ञाती संस्था, मान्यवर साधू, संत, कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी व अन्य सामाजिक संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी सर्व मातृशक्ती एकत्र या विशाल जनआक्रोशात मोर्चात सहभागी झाले। राजकमल चौकात निषेध सभा घेण्यात आली। या सभेत परमपूज्य संदीप मुनी जैन महंत, परमपूज्य संत राजेशलाल साहेब, परमपूज्य नित्य हरिनाम प्रभुजी इस्कॉन, हरिभजन पारायण ज्ञानेश्वर महाराज पातशे तसेच विश्व हिंदू परिषदेचे विभाग संघटन मंत्री बंटी पारवाणी मंचावर उपस्थित होते। मुख्य वक्ता म्हणून प्राध्यापक डॉक्टर सतीश चाफले, नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक तसेच नागपूर विद्यापीठातील विविध प्राधिकरणावरील सदस्य उपस्थित होते। येत्या 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय। मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात आमदार रवी राणा यांना स्थान मिळावं यासाठी विदर्भाची कुलस्वामिनी आई अंबाबाई व श्री एकवीरा देवीला साकडं घालण्यात आलं। सुनील राणा, समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया, लाडक्या बहिणी ॲडव्होकेट सागर महाराज देशमुख, विदर्भ केसरी संजय तिरतकर व युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते यांनी देवीची आरती केली, देवीपुढे नतमस्तक झाले, मागणी केली। महाराजमाधिपत्यं समुद्रपर्यायिष्ठा सर्वं सर्वैकन्ताता परार्था पृथिव्ये समुद्रपर्यन्ताय एकराळकृतप्येष श्लोको विनीतो वर्तप्रविष्टानो वर्तस्याव संकुले आवीक्षितस्य कामप्रिये विश्वे देवाः समादसेति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् नारायणाय वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् महालक्ष्मीं विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् गतपुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णगुणोदयाय धीमहि तन्नो सद्गुरुदेवाय नमः।
शरणं नास्ति शरणं मम तस्मात् कारेण भावेन रक्षणं च परमेश्वर यत्त्वजितं मया देवं परिपूर्णं तस्मै विनजानामि कवान्तनं पूजां विनजानामि क्षम्यतां परमेश्वर आज मार्गशीर्ष महिन्यातले फार महत्त्वाची तिथी असल्यामुळे आणि मी स्वतः शपथविधीला असल्यामुळे अमरावती नगरीला कुठेतरी मंत्रिपद भेटावं आणि अमरावती नगरीला जो नवनीत राणांनी लोकसभेला जे कामं चालू केलेले होते त्या कामाला गती भेटावी आणि मागच्या लोकसभेमध्ये जे आपण अमरावतीतले लोक एका खासदारांपासून मुकलो आहे आणि आताचाही खासदार आमच्यापाशी इथे अमरावतीला आहे नाही, त्याच्यामुळे आम्हाला असा कोणतरी माणूस पाहिजे जो खासदार, आमदार आणि मंत्रिपद ह्या तिघांचंही जे पोकळी आहे ते निर्माण जे झालेली आहे ती पूर्ण करू शकेल आणि अशा याच्यात अमरावती जिल्ह्याला समोर नेण्यासाठी एकमताने जो समोर आलेला नेता आहे ते रवी राणा आहे. सगळ्यांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे. आता प्रेमासोबत त्यांची जिम्मेदारी आहे, ते जिम्मेदारी त्यांना पालकमंत्री म्हणून भेटावी, ते अमरावतीचे पालकमंत्री म्हणून इथे यावे, मंत्रिपद म्हणून इथे यावे आणि अमरावतीला एका नवीन आयामाला जावं या कारणासाठी आणि याच याच्यासाठी आम्ही आज अंबादेवीला आणि एकविरा माताला बस मांडलेला आहे की येणारी जी आता 13-14 तारखेला जो तुमचा आता शपथविधी होईल त्याच्यात अमरावतीचं नेतृत्व करणारे रवी राणा मंत्रिपदावर भूषावे आणि अमरावतीचा उद्धार करावा. यासाठी आज मी सगळेजण एकविरा मातापाशी नवससाठी आलो होतो. रवी राणा यांना संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेत एक मोठी जबाबदारी देण्यात यावी अशी आम्ही आज प्रभूच्या चरणी येऊन प्रार्थना केलेली आहे. आमचं स्पष्ट मत आहे, संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण भारताला माहीत आहे की जेव्हा रवी राणा, नवनीत राणा त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी एक होतात तर ते 11ने 1,01,111 होतात, 11,111 अशी एवढी मोठी त्यांची टीम आहे. ते कोणतंही काम करताना रवी राणा आपले जे खून आहे त्यांचे ते पाणी करतात. अशा व्यक्तींना जे सेवा महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी, मी ठामपणे सांगतो अमरावती नाही पूर्ण महाराष्ट्राला जेव्हा रवी राणा काय करू शकते त्या स्तरावरची त्यांना जबाबदारी दिली तो आपली भारतीय जनता पार्टी, आमची जी महायुती आहे ती पण बळकट होणार आणि रवी राणाच्या माध्यमाने लाखो नाही करोडो लोकांच्या जीवनात प्रकाश येणार आहे. त्यांच्या कामातून लाखो करोडो लोकांच्या खूप त्यांच्या जीवनात त्यांना फायदा मिळणार आहे अशी प्रभूचरणी प्रार्थना करून मी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात योग्य असं जबाबदारी द्यावी. धन्यवाद. आई अंबाईला नमन करतो आणि वाताला नमन करतो. आज सर्व उपस्थितीमध्ये दोन्ही मातांना नमन करून या ठिकाणी आम्ही साखळ घातला आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अंबाईला एकविराला की रवी राणा यांना जे महाराष्ट्रामध्ये आपलं जिल्ह्यात चांगलं पाहण्यात मिळालं आणि त्यांना आता चांगलं काम करायची संधी या महाराष्ट्र सरकारने द्यावी हे त्या ठिकाणी सर्वांना त्या निमित्तानं आई अंबाईला आम्ही साखळ घालायला आलेलो आहे आणि देवेंद्रजींना विनंती करेल की त्यांना एक चांगलं जबाबदारी देऊन जिल्ह्याचं तर नेतृत्व करतील असतात सोबत महाराष्ट्राचं एक त्यांना चांगलं काम करायची संधी मिळावी याची इच्छा करतात. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचं मुंबईहून अमरावतीला आगमन झालं आहे. शपथविधी व विशेष अधिवेशन आटोपताच मतदारसंघातील दैनंदिन कामकाजात त्या सक्रिय झाल्या आहेत. 15व्या विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी 3 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या काळात अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके या मुंबईतच असल्याने त्या अमरावती येथे कोणालाही भेटू शकल्या नाही. या दरम्यान 7 डिसेंबर रोजी आमदार सुलभा खोडके यांनी महाराष्ट्र विधानसभा सदस्यपद व गोपनीयतेची शपथ घेऊन आपल्या आमदारकीच्या कार्यभाराला सुरुवात केली आहे.
बुधवार 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत अभ्यागतांच्या नियमित भेटीसाठी त्यांचं निवासस्थान खोडके प्लॉट गाडगेनगर अमरावती येथे आमदार सुलभा खोडके उपलब्ध राहणार आहेत. अधिवेशन आटोपताच अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके यांचे 10 डिसेंबर रोजी सकाळी अमरावतीत आगमन झाले असून ते आपल्या मतदारसंघातील दैनंदिन कामकाजात सक्रिय झाले आहेत. या दरम्यान बुधवार 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत आमदार सुलभा खोडके या मतदारसंघातील सर्व अभ्यागतांना नियमित भेटीसाठी निवासस्थान खोडके प्लॉट गाडगेनगर अमरावती येथे उपलब्ध राहणार आहेत. मतदारसंघातील नागरिकांच्या काही तक्रारी व समस्या असल्यास त्या सुद्धा जाणून घेणार असून पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. राजवीर जनहित संघटना ही नेहमीच जनतेच्या हितासाठी समस्या सोडवण्यासाठी काम करते. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारामध्ये दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी राजवीर संघटनेला सतत मिळाल्या. या तक्रारींची दखल घेऊन राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांच्या नेतृत्वात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा घेराव करण्यात आला. संबंधित डॉक्टरांची भेट घेऊन रुग्णांच्या उपचारात होत असलेल्या गैरसोयींबद्दल चर्चा केली व त्यांचा चांगलाच क्लासही घेतला. राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी आल्यात. या रुग्णालयातील खासगी डॉक्टर सरकारकडनं वेतन घेऊन उपचार करतात. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती दिली जात नाही. खासगीमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. या तक्रारींची दखल राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांनी संबंधित जबाबदार डॉक्टर्स यांची भेट घेतली. त्यांना रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी चांगली वागणूक देण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांना आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभकामना दिल्यात. यावेळी राजवीर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. आणि बरेच पेशंट सोबत बरेचसे पेशंटची तक्रार आहे. आपण कसं आहे हे मार्ग मोकळं हे बरोबर नाही आहे. आंदोलन करणे, टीकाटिपी करणे, कोणाचं नाव बदनाम करणे हे माझ्याकडे नाही आहे. आपलं कसं आहे ठीक आहे. शिपाई संवर्गातील रिक्त पदांपैकी कोतवालांसाठी राखीव असलेल्या कोट्यातील पदे नियुक्तीची प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी चांदूर तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र भगवंतराव तायडे यांनी केली आहे. आपल्या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. नियुक्तीकरता वयोमर्यादा 45 वर्षांच्या आतील केल्याने स्वतः नियुक्तीपासून वंचित राहत असल्याचं तायडे यांचं म्हणणं आहे. मी रवींद्र तायडे, महसूल चौक, चांदूर बाजार. शिपाई संवर्ग कोट्यामध्ये 40% कोतवालातून जागा भरल्या जातात. त्या मागणीच्या अनुषंगाने 5 डिसेंबर 2024 जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे मी निवेदन दिले होते. जर 10 डिसेंबर पर्यंत आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करणार आहे म्हणून. परंतु 10 डिसेंबर पर्यंत त्यांनी आम्हाला लेखी कसल्याही प्रकारची सूचना सुद्धा नाही दिली. त्या कारणास्तव आज मी इथं उपोषणाकरता बसलेलो आहे. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमचा वाद सुरू झालाय. दररोजच्या ईव्हीएमच्या वादाला सामान्य नागरिक कंटाळला आहे. जनतेच्या वतीने राजेश मुंदडा यांनी देशातील प्रमुख नेत्यांना आवाहन केलं आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांना
राजीनामे देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असं आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेतून केलंय. जेव्हापासून या महाराष्ट्रातल्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या तेव्हापासून कंटिन्यू EVM हा मुद्दा आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं विरोधकांचं म्हणणं आहे. माझं सगळ्यांना मोठ्या नेत्यांना असं आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या जे निवडून आलेले लोक आहेत त्यात राहुल गांधी असो किंवा पंतप्रधान मोदी असो यांनी यांचा राजीनामा यांच्या खासदारकी पदाचा व महाराष्ट्रातल्या मेन जे लोक आहे अजितदादा, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले यांनी यांच्या आदित्य ठाकरे यांनी यांच्या पदाचा आपला आमदारकीचा राजीनामा द्यावा व राजीनामा देऊन त्यांच्या मतदारसंघातच बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या व पूर्ण महाराष्ट्राला किंवा पूर्ण देशाला या वेगळ्या परिस्थितीत न आणता आणीबाणीसारखी स्थिती न करता वेठीस धरू नये अशी माझी त्यांना हातपाय जोडून नम्र विनंती आहे. सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रद्धा डोंगरदिवे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. महिमा का आंचल या मासिकाचे संपादक मधुकर देवरे व सुनीता देवरे आणि त्यांच्या कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नागपूरच्या नेल्सन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते श्रद्धा डोंगरदिवे यांना पुरस्कार देण्यात आला, गौरवण्यात आलं. श्रद्धा डोंगरदिवे या गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्या स्वतः हाय इमर्जन्सी ड्युटीवर असतात. असं असतानाही रक्तदान शिबिर, पेशंट लोकांना वॉकरचं वाटप, अन्न व धान्य वाटप, समाज जागृती कार्यक्रम अशा आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील श्रद्धा डोंगरदिवे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल महिमा का आंचल या मासिकाचे संपादक मधुकर देवरे व सुनीता देवरे यांनी घेतली व त्यांच्या कार्याची पावती म्हणून नागपूरच्या नेल्सन हॉल येथे महिमा का आंचल या मासिकाच्या कमिटीतर्फे श्रद्धा डोंगरदिवे यांना शेकडो लोकांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. त्यांच्या या गौरवाने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल श्रद्धा डोंगरदिवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हिंदुत्व एक आजार आहे असं मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीने म्हटलं. यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केंद्र सरकारला हात जोडून विनंती केली की ज्यांना ज्या देशावर प्रेम आहे त्यांना तेथे पाठवावं. जय श्री राम. महबूबा मुफ्ती की बेटी ने जो बताया है, जो कहा है कि हिंदुत्व एक बीमारी है और हिंदुइज्म और हिंदुत्व में बहुत अंतर है. अब मुझे और हमारे इस हिंदुस्तान में रहने वाले सभी हिंदुओं को महबूबा मुफ्ती की बेटी सिखाएगी कि हिंदुइज्म क्या है. मैं हमारे सेंट्रल गवर्नमेंट से विनती करूंगी, हाथ जोड़ के इस देश के सभी हिंदू लोगों के तरफ से विनंती करूंगी कि जिनका जन्म ये हिंदुस्तान की मिट्टी पे हुआ है, इस भूमि में हुआ है, अगर उन्हें वीर सावरकर जी के नाम से अगर तकलीफ है और हिंदू और हिंदुइज्म के नाम से तकलीफ है, जिनको जय श्री राम के नारे पे तकलीफ है, जिनको जय श्री राम के नारे से प्रॉब्लम है, तो मैं विनंती करूंगी मेरे सेंट्रल गवर्नमेंट को कि इनको उठाकर ऐसे, इनको जिस देश पे प्रेम है ऐसे पाकिस्तान में इनका पार्सल रवाना करना चाहिए, क्योंकि ये हिंदुस्तान है. यहाँ पर जय श्री राम के नारे भी लगेंगे और हिंदू वो उत्साह भी मनाएंगे. जिनको हिंदुस्तान से नफरत है वो पाकिस्तान जा सकते हैं. जय श्री राम. आज अमरावतीमध्ये जयस्तंभ चौकापासनं महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासनं जे बांगलादेशमध्ये जे हिंदू लोकांवर अत्याचार जे करण्यात आलेला आहे त्याचे निषेधार्थ आज जयस्तंभ चौकवरनं आपले सगळे हिंदू लोक एक होऊन त्या चौकावर उपस्थित राहून जे बांगलादेशवर ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार करण्यात आलेले आहेत ते थांबवण्याकरिता, त्याचा निषेध करण्याकरिता आपण सगळे तिथे या संध्याकाळी 4 वाजता आणि या निषेधार्थ रॅलीला हिंदुत्व म्हणून, हिंदू म्हणून याचा निषेध करण्याकरिता मी तिथे जाणार आहे. आपण सुद्धा सगळे या. फक्त नारे नको, हिंदूचे पाठीशी उभे राहून आपला परिवार समजून त्यांच्या पाठीशी आपला सपोर्ट दाखवा. जय श्रीराम.